आंबेडकरच्या माध्यमातून भारताची माहिती देण्यात आली। संपूर्ण जगाला आदर्श सुसंस्कार पाठाची शिकवण देणारे, मानवाच्या विश्वाच्या कल्याणाचा खरा मार्ग दाखविणारे आणि खऱ्या अर्थाने जगद्गुरु विश्वगुरु या संज्ञेस पात्र ठरणारे महाकारुणिक भगवान बुद्ध, चक्रवर्ती सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, संत कबीर, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या युगप्रवर्तक विश्व महामानवांच्या पवित्र स्मृतींना आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मी मनापासून त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो, अभिवादन करतो। उपस्थित भगिनी आणि बांधवांनो, 15 ऑगस्ट 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, पण हे स्वातंत्र्य असं अहिंसात्मक मार्गाने मिळालेलं नाही। खूप लोकांनी आपलं रक्त या स्वातंत्र्यासाठी सांडलेलं आहे। इंग्रजांच्या गुलामीतनं आपण मुक्त झालो, पण हा देश नेमका कसा चालवायचा याचं कोणाकडे काही तसं लिखितबद्ध काहीही नव्हतं। आणि नाही म्हटलं तरी बाबासाहेबांना अगोदर प्रचंड विरोध या देशामध्ये होता। बाबासाहेबांनी 9/12/46 पासून तर स्वातंत्र्य मिळेपर्यंत ज्या सूचना केल्या होत्या, त्या सूचनांवर जर विचार झाला असता हा भारत कदाचित अखंड असता। बाबासाहेबांची भूमिका अशी होती की तुम्ही धर्माच्या आधारावर फाळणी करणार आहात। प्रश्न असा येतो की 1000 वर्षांपासून जर हिंदू आणि मुस्लिम जर एकत्र राहत आहेत, तर ज्या ठिकाणी आपण सेटल झालेलो आहोत तिथून तो भाग सोडून दुसऱ्या भागात जायचं आणि तिथं नवीन प्रस्थान बसवायचं हे खूप कठीण असतं। आता मी 50 वर्षांपासून डोंबिवलीत आहे, माझं घर आहे, सगळ्या गोष्टी आहे, सगळ्या ठिकाण माझं आहे, हे सोडायचं आणि पाकिस्तानात जायचं, तिथं काय होणार माझं सगळं, तसंच त्याही माणसांची गैरसोय होणार। म्हणून बाबासाहेब असं म्हणतात की या वर्षांपासून तुमच्या 50-100 पिढ्यांपासून जर एकत्र राहतात तर आपण स्वतंत्र भारतामध्ये सुद्धा एकत्र जर राहण्याची भूमिका घेतली, अखंड भारत ठेवला तर सगळ्यांचं कल्याण होणार। पण परिस्थिती अशी निर्माण झाली, पंतप्रधान पदावरून मुस्लिम लीगचं म्हणणं आहे आमच्या बॅरिस्टर दिनाला मी पंतप्रधान केलं पाहिजे, पण राजकारणामध्ये असं होत नाही। राजकारणामध्ये भाग असा आहे की एखाद्या पक्षाला जर संपूर्ण देशामध्ये ॲब्सोल्यूट मेजॉरिटी मिळाली तर तो पक्ष ते काही ऐकणार नाही। त्याच्यामुळे स्वाभाविकपणे काँग्रेस नकार देणं अगदी बरोबर आहे, त्याच्यात काही चुकलेलं नाही आहे। मग प्रश्न असा झाला, त्यांनी सांगितलं की तुम्ही जर आमचा माणूस जर पंतप्रधान करणार नसाल तर मग आम्हाला धर्माच्या आधारावर फाळणी केली पाहिजे। मग बाबासाहेबांनी भूमिका घेतली की जर तुमचं ठरलेलं आहे फाळणी करायचं आहे, धर्माच्या आधारावर जर फाळणी होणारच आहे तर माझी एक सूचना आहे, एका घरात राहून रोज भांडण्यापेक्षा रोज स्वतंत्र बिल्डिंगमध्ये जर गेले तर भांडण होईल पण त्याची तीव्रता कमी होईल। म्हणून व्यावहारिक दृष्टिकोनातून बाबासाहेबांना सांगितलं की जर तुम्ही ठरवलेलं हिंदू आणि मुसलमानांनी की आपल्याला फाळणी करायची आहे तर माझी सूचना अशी आहे की जम्मू काश्मीर सहित फाळणी करा आणि जो भाग पाकिस्तानाला जायचा आहे तिथे एकही हिंदू राहणार नाही याची काळजी घ्या, आणि जो भाग भारताचा असेल तिथे एकही मुसलमान राहणार नाही याची काळजी घ्या। जम्मू काश्मीर सहित तुम्ही फाळणी करायची आणि दोन्ही बाजूला मिलिटरीच्या माध्यमातून आदान प्रदान करायचं, म्हणजे जो भाग पाकिस्तानला दिलाय तिथे हिंदू इकडे येणार, जो भाग पाकिस्तानाच्या इथले मुसलमान तिकडे जाणार, तर कोणाचाही रक्ताचा थेंब न सांडण्यासाठी मिलिटरीची अशी व्यवस्था करा आणि प्रेमाने बंधुत्वाने ज्यांना जायचंय त्यांना जाऊ द्या, ज्यांना यायचंय त्या सगळ्यांना येऊ द्या, पण धर्माच्या आधारावर फाळणी करणार असाल तर एकही मुसलमान तिकडे राहतात म्हणजे भारतात राहता कामा नये आणि एकही हिंदू राहता कामा नये। आता ज्या सगळ्या सूचना बाबासाहेबांनी केल्या व्यवस्थित त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं। फाळणी तर धर्माच्या आधारावर झाली, पण भूमिका अशी घेतल्या गेली ज्याला तिकडं राहायचं हिंदूंना त्याने राहायचं, ज्यांना इथं राहायचंय त्याने राहायचं। त्याच्यामुळे जे लोक जायला लागले त्यांच्याविषयी द्वेष भावना निर्माण झाली आणि मग जाणाऱ्या लोकांच्या एवढ्या हत्या झाल्या की त्या
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये या 10-12 दिवसामध्ये लाखो लोकांच्या हत्या झाल्या. आता राजेंद्र प्रसाद घाबरले कारण ते घटना समितीचे अध्यक्ष होते सगळे. ते म्हणाले हे आता लोन जर आपलं देशभर पसरलं तर ब्रिटिश लोक तर निघून गेलेले आहे, लोक जग आपल्या तोंडामध्ये शेण घालेल, त्यामुळे देश कसा चालवायचा आहे त्याचा ग्रंथ आपला तयार नाही. म्हणून त्याने 2 आठवड्यामध्ये सगळ्या लोकांची जेवढे निवडून आलेले खासदार होते त्यांचे मीटिंग बोलवले दिल्लीला. बाबासाहेब पण त्या मीटिंगला होते कारण ते निवडून आलेले होते सगळे. आणि मग त्या मीटिंगमध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी जाहीर करून टाकलं की आम्ही सगळ्या लोकांनी एकमताने असा निर्णय घेतला की भारताचं संविधान बनवण्यासाठी घटना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर B.R. आंबेडकर हे काम करतात. बाबासाहेब म्हणतात मी अस्पृश्य माणूस आहे. बघा 29 ऑगस्ट 47 बाबासाहेब ते हिंदू महान होते, अस्पृश्य होते. मी निवडून येऊ नये म्हणून महाराष्ट्रात प्रयत्न झाले, नगराला निवडून आलो पण या महार माणसाकडे एवढे माझ्या केस लावला. पण आता भारताचं संविधान बनवण्यासाठी सगळे लोक एकमतानं माझ्यावर जबाबदारी टाकतात. तो पहिल्यांदा माझ्या डोक्यामध्ये विचार होता की फक्त त्यांच्या इतर संबंधाचं लक्षात. आता जेव्हा भारताचं संविधान बनवायला सांगतात तर हा संकुली निजाम मनातनं काढला पाहिजे आणि संपूर्ण भारतीय नागरिकांच्या कल्याणाचा विचार आपण केला पाहिजे. 9/12/46 पासून 29 ऑगस्ट 47 पर्यंत ज्या ज्या सूचना केल्या होत्या त्याच्यातल्या उणिवा आहे त्या दूर करण्याचं काम आपल्याला केलं पाहिजे. तिच्यात काय चांगलं भर घालायची ते आपण केलं पाहिजे. आता बाबासाहेबांच्या समोर प्रश्न असा होता घटना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून जेव्हा त्यांनी स्थान स्वीकारलं तेव्हा भयानक परिस्थिती आपल्या देशामध्ये होती. कारण 1200-1300 वर्षांपासून हा देश गुलाम होता, धर्माची मनुस्मृतीची गुलामी होती. हा विकलांग झालेला देश होता. त्यामुळे मुठभर मुसलमान आले आणि करोडोंचा देश आपला गुलाम झाला. त्यांनी 700 वर्ष आपल्याला गुलाम केले. त्याच्यानंतर ब्रिटिश व्यापाराच्या निमित्ताने आले. ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून 50 वर्षात सगळा देश त्यांनी मुसलमानांकडे ताब्यात घेतला आणि 150 वर्ष त्यांनी आपल्याला गुलाम केलं. म्हणजे जवळजवळ 1200 ते 1250 वर्ष हा देश गुलाम होता. पण बाबासाहेबांनी इतिहासाचा अभ्यास असा केला की त्याच्या झाडाची 1250 वर्ष अगोदर आपला भारत हा प्रबुद्ध भारत होता. भगवान बुद्धांच्या काळात तक्षशिला युनिव्हर्सिटी होती. चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी नालंदा युनिव्हर्सिटीची स्थापना केली होती. नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, वल्लभी, उज्जैनी, अवंती असे 39 बौद्ध विश्वविद्यापीठ आपल्या देशामध्ये होती. पण प्रतिक्रांतीमुळे ही सगळी नष्ट करण्यात आलेली आहे. त्याच्यातलं एक विद्यापीठ मी जाऊन पाहून आले, नालंदा युनिव्हर्सिटी. अगनं हे खरंच उडून लावून जर फोडले नसते तर त्या इमारतीमध्ये आजही शिक्षणाचं काम अव्याहतपणे चाललं असतं. कारण तिथं सिमेंट पण वापरलेलं नाही, लोखंड पण वापरलेलं नाही. त्या दगडाच्या सगळ्या भिंती होत्या आणि हजारो वर्ष ते त्या बिल्डिंगी टिकू शकायच्या. ब्रिटिशांच्या बिल्डिंगी आजही आम्ही बघतो ना, 200 वर्ष झाले काय रिडेव्हलपमेंटला का नाही का? आणि आमची 30 वर्षाची बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला, 10 वर्षाची बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला. सगळं ब्रिटिशांनी बांधलेलं तर माणसं तर आमचीच होती ना सगळी. पण तो सगळा भाग मग त्याच्या अगोदरच्या काळामध्ये किती चांगला असेल. पण बाबासाहेब म्हणाले सगळं वैभव आपण गमावलं, आता माझ्यावर जर जबाबदारी आहे तर तो जो सुवर्ण काळ आहे बुद्धांचा आहे तो आता पुन्हा आपल्याला निर्माण केला पाहिजे. आता हे जे संविधान आहे आपलं काय परिस्थितीवर त्यांच्या वेळेस बाबासाहेबांचं म्हणतात आर्थिक बाबतीत मुठभर लोक करोडपती आणि कोट्या वतीचा समाज घोडपती. लोकांना एक वेळचं जेवण सुद्धा पोटभर मिळत नव्हतं. अहो आपल्या आई वडिलांची परिस्थिती मला किती वाईट होती, आधी त्यांचं जाऊ द्या, भयानक परिस्थितीनं आपण केलेलं आहे. मी स्वतः किलो खाल्लेली आमच्यात भांडणं व्हायची. आठवड्यातनं 1 किलो ज्वारी आमची आई आणायची तर त्या पांढरी ज्वारी खाण्यासाठी आमच्यात भांडणं व्हायची. एवढी परिस्थिती त्यावेळेस बिकट होती बघा. म्हणजे आर्थिक बाबतीत करोडो लोक घोडपती, मुठभर लोक, करोडो लोक घोडपती, मुठभर लोक करोडपती होते. शैक्षणिक बाबतीत 90% समाज आर्थिक. खरं म्हणजे स्वातंत्र्याच्या 100 वर्ष अगोदर ज्योतिबा फुल्यांनी, सावित्रीबाई फुल्यांनी शिक्षणाचं महत्त्व सांगितलं होतं. पण ब्राह्मण लोक सुद्धा आपल्या मुलीला शाळेत पाठवायला तयार नव्हते. ही 1848ची गोष्ट आहे. मोठ्या मुश्किलीने 4 ब्राह्मण लोकांनी आपल्या मुलीला ज्योतिबा फुल्यांच्या शाळेत घातलं. एक मराठा समाजाची, एक धनगर समाजाची. त्या 6 मुलींमुळे
पुण्याच्या वाड्याची शाळा सुरू झाली होती. ज्योतिबा फुल्यांचं स्वातंत्र्याच्या 100 वर्षा अगोदर जर या देशाने शिक्षणाचं महत्त्व जर कळलं असतं तर बाबासाहेबांचं काम खूप सोपं झालं असतं. पण शोकांतिकाची स्वातंत्र्याच्या वेळेस बाबासाहेब म्हणतात 90% लोक निरक्षर, कुठं अंतर टेकवायचा तेच लोकांना कळत नाही. आणि 10% चौथा वर्ग म्हणजे बाबायला लिहिता वाचता येतो, 7वी फायनल झाला, ग्रॅज्युएट झाला तर लोक बघायचे हा ग्रॅज्युएट करतात, माणूस तर तोच असतो ना. आणि कोण ग्रॅज्युएट माणूस बघितला तर लोक त्याला सूट होते तेव्हा काढायचं नव्हतं, त्याला विचारायचे की तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट झाला एवढं म्हणजे नेमकं काय झालं. इतकी भयानक अवस्था होती. आता कल्ले गोळ्यांमध्ये तुम्हाला पोलीस तुम्ही येते काही वाटत काय वाटत नाही. सगळ्या बाबासाहेबांच्या याच्यामुळे सगळं आर्थिक बाबतीत, शैक्षणिक बाबतीत, सामाजिक बाबतीत इतकी भयानक अवस्था होती की कोट्यावधीचा समाज आत्महत्या लेकरा, कोट्यावधीचा समाज जंगलामध्ये गड्याखोऱ्यांमध्ये लंगोटी नेसून राहायचा. आणि काही समाज अस्पृश्यही नव्हता, जंगलात गड्याखोऱ्यात राहत नव्हता, तो गावात राहत होता. साडी माळी गोष्टी असे 12 बलुतेदाराप्रमाणे ते कामं करत असल्यामुळे ते आर्थिक बाबतीत गरीब होते, शैक्षणिक बाबत्या मागासले होते, सामाजिक दृष्ट्याही मागासले होते. मग बाबासाहेबांनी असा विचार केला हे जे 85% लोक आपल्या देशातले हे शिक्षणापासून पूर्ण वंचित आहेत आणि उरलेले 5% पण गरीब आहेत. मग आता या लोकांचे शिक्षणाचं मागासले पण घालवलं पाहिजे, सामाजिक मागासले पण घालवलं पाहिजे. म्हणून हे आरक्षण आलं. शेड्यूल कास्टचे लोक गरीब आहेत म्हणून संविधानाने आरक्षण बाबासाहेबांनी दिलेलं नाही. शेड्यूल ट्राईबचे लोक गरीब आहे म्हणून त्यांना आरक्षण देण्यात आलेलं नाही. आणि सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस ज्याला तुम्ही ओबीसी म्हणता ते गरीब आहेत म्हणून आरक्षण नाही. आरक्षण कशामुळे तर बाबासाहेब म्हणतात त्यांचा काही दोष नसताना पण विशिष्ट जातीत माणूस जन्माला आला म्हणून त्याचे शिक्षणाचे दारं बंद करायची, सामाजिकदृष्ट्या त्याला त्या विशिष्ट जातीप्रमाणे काम करणं भाग पाडायचं. त्याच्यामुळे तो शैक्षणिकदृष्ट्या मागासला झाला, सामाजिकदृष्ट्या मागासला झाला. आणि जो शैक्षणिकदृष्ट्या मागासला, सामाजिकदृष्ट्या मागासला असतो तो आर्थिकदृष्ट्या सुद्धा मागासलेला होणार, हे असं षडयंत्र आहे. मग बाबासाहेबांनी संघर्ष केला की SC ST आणि ओबीसींना आरक्षण दिलं पाहिजे. प्रचंड विरोध झालेला आहे. कशाला ओबीसींना आरक्षण म्हणजे फेरो म्हणतात अहो इकडे टास्की बनत नाही आंबेडकर, हा देश 1200 वर्षापासून गुलाम आहे आणि तुम्ही या 85% लोकांना आरक्षण म्हणता तर देश चालवायचा कसा. आपण श्रीमंतांकडनं पैसे घेऊ बाबासाहेब म्हणतात. बाबासाहेब हे 85% लोक जर तुम्ही अडाणी ठेवले हे संविधानाची वाट लावून टाकते. कारण तो नागरा आहे त्याला काही गमवावं लागत नाही. आणि म्हणून तुम्ही 15% लोकांना जर चांगलं राहावं असं वाटत असेल या 85% लोकांना तुम्ही शिक्षण दिलं पाहिजे, चांगला माणूस बनवला पाहिजे, त्यांच्या घरचा वावरला पाहिजे. म्हणजे हा देश शिकायला, संविधान शिकायला मदत होईल आणि मग कुठे त्या आरक्षणाला मान्यता मिळाली. पण शोकांतिका साहेब हा जो ओबीसी वर्ग आहे त्यांना असं शिकवण्यात आलं की अरे तुम्ही ओबीसी म्हणजे तुम्ही का अस्पृश्य आहात का, तुम्ही का जरा खोरात राहता का, या महाराजांच्या बाजूला ते बसणार आहात का. नाही नाही नको नको. त्यांनी 40 वर्ष आरक्षण घेतलं. 1950 ते 90 पर्यंत ओबीसींनी आरक्षण घेतलं नाही. आणि आता ब्राह्मणांची सगळ्यांना आरक्षण पाहिजे. त्याने आरक्षणाचं महत्त्व आता कळायला लागले. आता हे राजकारण्यांना कळेल की आरक्षणाचं महत्त्व सगळ्यांना कळलेलं आहे. मग त्यांनी 50% जे संविधान होतं ते आता 98% प्रायव्हेटायझेशन आणि 2% फक्त गव्हर्नमेंट ठेवलं. मग 2%त 50% आरक्षण आणि 50%. आता शेड्यूल कास्टचे 1 लाख लोक पात्र आहेत आणि तुमच्या जागा 2%मध्ये जर 1000 असतील, 500 जनरल कॅटेगरी 500 रिझर्वेशन, या जागा 1000 माणसं 1 लाख तर न्याय मिळणार आहे तुम्हाला. आता न्याय मिळाला. तेव्हा 14 ऑक्टोबर 56ला बाबासाहेब म्हणतात हे संविधान जर बुद्धाच्या तत्वांवर आहे तर बुद्धाला स्वीकारलं. पण शोकांतिका अशीच आहे की लोकांना काय वाटतं हे जैविकवाल्यांचं आमचा काही संबंध. हे आजही लोकांना वाटतं अरे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही तत्व ही जगाला बुद्धाची देणगी आहे. 2569 वर्षापासून तुम्ही जी फक्त राजकीयदृष्ट्या बुद्धाला स्वीकारलं पण वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि खऱ्या अर्थानं राजकीय जीवन हे जुन्या जाती व्यवस्थेप्रमाणे, धर्मव्यवस्थेप्रमाणे चालू आहे. म्हणून संविधान धोक्यात आलेलं आहे. याला जबाबदार 99% लोक आहेत.
मी नाही याला जबाबदार, कारण मी बुद्धाला स्वीकारलेलं आहे. त्यामुळे ज्यांनी बुद्धाला स्वीकारलं, भारताच्या संविधानाची ते प्रामाणिक आहे. बाबासाहेबांनी ग्रंथ पण लिहून दिले. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय तत्व असणारा बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ. पण हाही ग्रंथ सरकारने छापला. जसं भारताचं संविधान सरकारने छापलं, शासनाने छापलं, बाबासाहेबांचा 11वा खंड सुद्धा सरकारने छापला. पण सरकारने छापला का आपण स्वीकारायला पाहिजे की आजही बुद्धाला स्वीकारावं असं लोकांना वाटत नाही. अहो, बुद्ध कुठे शेड्यूल कास्टमध्ये होते का? बुद्ध कुठे शेड्यूल ट्राईबमध्ये होते का? बुद्ध कुठे ओबीसीमध्ये होते का? आताच्या भाषेत कळवून सांगतो, मुकेश अंबानी आणि गौतम अदानीची कशी संपत्ती आहे, तशी संपत्ती क्षत्रिय कुळात राजघराण्यात जन्माला झालेल्या राजपुत्र गौतमाची होती. त्यांनी तुमच्या आमच्यासाठीच्या राजवैभवाचा त्याग केला. त्यांच्या आईने केलं, पत्नीने केला, मुलांनी केला. फक्त वडिलांना सांगितलं की तुम्ही राज्यकारभार करून प्रजेचं रक्षण करा. मग एवढा त्याग त्या घराण्याने केला. यांनी हजारो मैल पायी प्रवास केला सगळा. त्याचं नाव पण बाबासाहेब म्हणतात त्या देशात घेतलं जात नाही. आणि पुढचं म्हणजे कुठेतरी माल घरात आल्यावर कसं वाटतं आपल्याला, माल लवकर गेली पाहिजे. त्याच्याही पेक्षा वाईट बुद्धाचं नाव नाही घेत. अरे काय बुद्धाने काय वाईट केलं बाबा, सांगा ना तुम्ही. ते विश्वगुरु आहे. बुद्धांना खरा मान आधुनिक काळात देणारे आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी खरा बुद्धांना न्याय केला. त्यांनी सांगितलं की संविधान बनवलं त्यांनी बुद्धाच्या तत्वावर. तुम्हाला आर्थिक न्याय मिळाला पाहिजे, शैक्षणिक न्याय मिळाला पाहिजे, सामाजिक न्याय मिळाला पाहिजे, धार्मिक न्याय मिळाला पाहिजे, सांस्कृतिक न्याय मिळाला पाहिजे, राजकीय न्याय मिळाला पाहिजे. राजकीय न्याय मिळतो भाऊ साहेब आता तर तुम्ही आमचं मतदानच बंद करून टाकलंय. हा, आमच्या घरामध्ये 3 लोकांचे नाव, माझंच नाव घालून टाकलं. आम्ही आयुष्यभर मतदान केलंय, माझं नावच नाही मतदार यादीमध्ये. म्हणजे हे खोटं आहे का? हा माझा अनुभव आहे ना सगळा. आणि मी कोणालाही मतदान केलं, मला नाव का काढलं. आता मग मला पुढे म्हणाले, साहेब तुमचं नाव टाकायचं असेल तर तुम्ही पहिली तुम्ही प्रक्रिया करावं लागेल. मी करतो प्रक्रिया, पण पुन्हा घालू नका. खर्च द्यायचा माझ्या माणसाला कठीण जातं ना म्हणतात. म्हणजे या गोष्टी मोठ्या नाही ते त्याच्यामुळे बाबासाहेब सगळ्यांनी स्वीकारलेले आहे. पण 14 ऑक्टोबर 56 ना ही शोकात संविधान स्वीकारलं. संविधानाने 50, पण संविधानाचे जीवन मूल्यांकन हे बुद्ध धम्म आहे. जो लोकांनी त्यामुळे आपलं संविधान झालेलं आहे, खोटं नाहीये. हे सगळे महान विचारवंत सांगतात. आणि आता ते सगळं राजकीय पक्षाचं नाव घेणार नाही. पण ही गोष्ट खरी आहे की संविधान समजतात. खालून जर तुम्ही देशभक्ती लावत असाल तर काय होणार आहे? एक गोष्ट सांगतो, सूर्याचा प्रकाश आहे. या सूर्याच्या प्रकाशात फिरण्याचा प्रयत्न सूर्याला काही फरक पडत नाही. ही गोष्टी तुमच्या अंगावर पडतात. भारताचं संविधान जर तुम्ही काढलं तर मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, रक्तरंजित क्रांती या देशात होऊ शकते की होऊ नये. पण आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी भगवान बुद्धांना आणि बाबासाहेबांना मी 36 वर्षाच्या अभ्यासात हे तर मला काय प्रॉब्लेम आहे नोकरीमध्ये. त्याच्यासाठी चांगलं फेकायचं, त्याच्यासाठी विचार. अरे संविधान जर बुद्धाच्या तत्वाचं आहे, बुद्धाला तुम्हाला स्वीकारलं. आणि बुद्धाला स्वीकारल्यामुळे ही सुवर्णभूमी होती ना. अहो लोक सगळे अडाणी होते, ते विद्यापीठात घ्यायची आपल्याला. तुम्हाला माहिती नसेल तक्षशिला विद्यापीठामध्ये एक नाव देशेचा मुलगा का काय नाव आहे, बापाचं नाव माहिती राजकुमार जातो ना. काय घरची कशी रस्ते करतो मला लावतं देशेची सुरुवात म्हणताय का मला माझ्याकडे राजमानात घेऊया. आणि त्यांनी त्याला राहण्याचा मोठा त्याला कळलं की आपण देशेचा मुलगा होतो, आपण बनणार होतो. आणि या राजाच्या पुत्रामुळे आपण वाचलो. तुम्हाला आता याला विचारलं तर हाके गाव देणार नाही. मग त्यांनी न विचारता काही चालत तो पाकिस्तानात गेला. तिथं तक्षशिला विद्यापीठ आहे, तिथं गेला. आणि 7 वर्ष त्याने मेडिसिनल प्लांट म्हणजे औषधी वनस्पतीचा डॉक्टरचा अभ्यासक्रम पूर्ण केला. तो त्याचा एवढा पारंगत झाला की भगवान बुद्धांच्या पायाला जेव्हा जखम झाली ना, त्यांनी 24 तासांची जखम बनली. इतका तो नामांकित होईल. कधी 2575 वर्षांपूर्वी. मग एवढा मोठा सुवर्णभूमीचा आपला देश जग आपल्याकडे यायचं शिक्षण घ्यायला चीनपासून सगळे लोक तो भिकारी का झाला तर आम्ही चांगल्या गोष्टी
आता मी आंबेडकरी समाजात जे निरक्षर लोक होते बाबासाहेबांच्या काळात ते किती प्रामाणिक होते. त्यांना तर खायला अन्न नव्हतं, प्यायला पाणी नव्हतं, राहायला घर नव्हतं, जीव जात नाही म्हणून जगायची इतकी वाईट परिस्थिती होती. पण केवढं बाबासाहेबांवर प्रेम त्यांचं. आज ते प्रेम राहिलं आहे का? अहो किती वेळ झाला साहेब, जेवायची वेळ झाली. आणि नाही जेवणाने काय उपाशी मरणार आहे का तू? नको जेवणार. 51 वर्ष एक वेळ जेवून जगलेच ना, वाचलेच ना. काय फरक पडतो तुम्हाला? 12 वाजले का, 1 वाजले का, 2 वाजले का? अहो साहेब आमची जेवणाची वेळ झाली. आणि म्हणजे कसली जेवणाची वेळ आहे? जेव्हा ना 4 वाजता फ्रीजमध्ये काढून तुम्हाला देऊ म्हटलं आम्ही. म्हणजे आज आपण भौतिक सुखामध्ये कुठेही कमी पडतात आम्हाला असं वाटतं. आणि बाबासाहेबांनी आपलं रक्ताचं पाणी कमी या प्रत्येकाच्या निमित्ताने प्रचंड विचारांची घटली माझ्या डोक्यात आहे. फक्त या स्वातंत्र्य मिळालं, आपण तसे ब्रिटिशांच्या गुलामीतनं मुक्त झालो. पण कायमची मुक्ती आपल्याला कधी मिळाली? 26 जानेवारी 1950. पण ती पण मुक्ती कायम ठेवण्यासाठी 14 ऑक्टोबर 56 बाबासाहेब तुम्हाला स्वीकारावे लागतील. आणि ते जर तुम्ही स्वीकारले नाही तर आज ना उद्या जसं 1250 वर्षांचा प्रबुद्ध भारत नष्ट झाला, हातात कटोऱ्या आल्या, त्याच्याही पेक्षा वाईट अवस्था तुम्ही याच्यापुढे येईल. ती होऊ नये म्हणून असं वाटत असेल तर सगळ्यांनी भारताच्या संविधानाचं आणि बुद्धांच्या विचारांचं रक्षण केलं पाहिजे. मग तुम्हाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतो असं वाटेल. शांत चित्तात विचार पटो अगर न पटो आपण मला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं, त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचा अत्यंत ऋणी आहे, आभारी आहे. बोलण्याच्या ओघात अनवधानानं कुणाच्याही भावना दुखावणारं वक्तव्य जर माझ्या मुखातनं बाहेर पडलं असेल उदार अंतःकरणाने आपण मला क्षमा करावी अशी नम्र सूचना करून स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद.